शिक्षक आणि विद्यार्थी विनोद. चीटिंग पण करता येत नसते. शेवटच्या बेंचवर बसलेल्या गण्याने परीक्षकाला एक चिठ्ठी दिली. परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. गण्याचा पुढे बसलेल्या मित्राने विचारले, यार तू काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत? गण्या, सर तुमची पॅन्ट मागून फाटली आहे. बाई, काय रे गण्या, होमवर्क नाही केलास? गण्या, काल रविवार होता, होमवर्क आठवलाच नाही. बाई, फेसबुकवर ऑनलाईन व्हायला बरा टाईम मिळाला तुला. गण्या मनातल्या मनात, चायला का चुकून हिच्या फोटोला लाईक केलंय दिसतंय वाटतं. सर सांग रमेश, तुझा जन्म कुठे झाला? रम्या, औरंगाबाद. सर चल त्याची स्पेलिंग सांग बरं. रम्या थोडा विचार करतो आणि म्हणतो, नाही, माझा जन्म पुण्यात झाला. शिक्षक, बंडू, पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोस? बंडू, कुठल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्या खिशात आहे याचा विचार करतोय सर. गुरुजी, गण्या सांग का बरं, प्रेम अन दारू यामध्ये काय फरक आहे? गण्या, सोपं आहे गुरुजी. दारू जास्त झाली तर मुले उलटी करतात आणि प्रेम जास्त झालं तर मुले उलटी करतात. मास्तर, सोन्या सांग की चंद्रावर पहिले पाऊल कोणी टाकले? सोन्या, नील आर्मस्ट्रॉंग. मास्तर, अगदी बरोबर. आणि दुसरे पाऊल कोणी टाकले? सोन्या, त्यानंच टाकलं असेल की ते काय लंगडं व्हायला वाटतं? मास्तरांनी खडू चालूच खाल्ल्या. जर कधी मला स्कूलचे मॅथचे टीचर भेटले तर त्यांनी मला एक गोष्ट नक्की विचारली होती. चीटिंग पण करता येत नाही. शेवटच्या बेंचवर बसलेल्या गण्याने परीक्षकाला एक चिठ्ठी दिली. परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. गण्याचा पुढे बसलेल्या मित्राने विचारले, यार तू काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत? गण्या, सर तुमची पॅन्ट मागून फाटली आहे. बाई, काय रे गण्या, होमवर्क नाही केलास? गण्या, काल रविवार होता, होमवर्क आठवलाच नाही. बाई, फेसबुकवर ऑनलाईन व्हायला बराच टाईम मिळाला तुला. गण्या मनातल्या मनात, चायला का चुकून हिच्या फोटोला लाईक केलेलं दिसतंय वाटतं. सर सांग रमेश, तुझा जन्म कुठे झाला आहे? रम्या, औरंगाबाद. सर चल त्याचे स्पेलिंग सांग बरं. रम्या थोडा विचार करतो आणि म्हणतो, नाही, माझा जन्म पुण्यात झाला आहे. शिक्षक, बंडू पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोय? बंडू, कुठल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्या खिशात आहे याचा विचार करतोय सर. गुरुजी, गण्या सांग बरे, प्रेम अन दारू यामध्ये काय फरक आहे? गण्या, सोपं आहे गुरुजी. दारू जास्त झाली तर मुले उलटी करतात अन प्रेम जास्त झालं तर मुली उलटी करतात. मास्तर, सोन्या सांग की चंद्रावर पहिले पाऊल कोणी टाकले? सोन्या, नील आर्मस्ट्रॉंग. मास्तर, अगदी बरोबर. आणि दुसरे पाऊल कोणी टाकले? सोन्या, त्यानेच टाकलं असेल की ते काय लंगडं वाटलं व्हय तुम्हाला? मास्तरने खडू चावून खाल्ला. जर कधी मला स्कूलचे मॅथचे टीचर भेटले तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारेल की अर्धी नोकरी संपत आली पण तुम्ही जे साईन थीटा कॉस थीटा शिकवलं ते नक्की वापरायचं कधी? गुरुजी, बंडू खरं सांग, काहीतरी चड्डी काढून मारेल तुला. बंडू, पण सगळी चूक माझी आहे. तुम्ही का चड्डी काढताय? सदाशिव पेठेमधला एक हृदय हेलावून टाकणारा प्रसंग. गुरुजी, ओळखतंय का मला? हो ओळखलं ना. 1987ची तुकडी ना. 3 महिन्याची ट्युशनची फी बाकी आहे तुझी. शिक्षिका, विद्यार्थ्यास असा कोणता प्राणी आहे जो सर्वाधिक अंडी देतो? विद्यार्थी, मॅडम, आमचे गणिताचे सर. कारण मला गणिताच्या पेपरात त्यांनी सर्वच पानावर अंडी दिली. बंड्याचे आजोबा त्यांच्या शाळेत बंड्याला भेटायला जातात. आजोबा, शिक्षकांना जरा बंड्याला बोलवता का? शिक्षक, अहो तो तर आज तुमच्या 10व्याला गेला आहे. शिक्षक, बंड्या उठ, सांग बरं आपल्या देशाचा मृत्यूदर किती आहे? बंड्या, 100%. शिक्षक, कसं काय? बंड्या, कारण जो जन्माला येतो तो मरतोच ना.